वेलकम ऑल. थँक्यू व्हेरी मच. या E3 टॉक्सला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देत आहात आणि जगभरात हा प्रोग्राम पोहोचवत आहात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि दरवेळेस एक जबरदस्त व्यक्तिमत्व तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता मी घेऊन येतो. आजच्या E3 टॉक्स मध्ये एका जबरदस्त व्यक्तिमत्वाला आपण भेटतो. एका त्याला काय म्हणूया, मूर्ती लहान पण कीर्ती महान, आणि ज्यांना बघूनच असं भारी वाटतं. मला मीनाक्षी ताईंना बघितल्यानंतर मला इतकं भारी वाटतं की आपोआप असं प्रेम दाटून येतं. माझ्या बोलण्यात नाव पण येऊन गेलं बघा. आजच्या आपल्या गेस्ट आहेत E3 टॉक्सच्या मीनाक्षी ताई. चाळीसगाव येथून आहेत. एका लहानशा गावात त्यांचा जन्म झाला आणि तिथून आज त्यांचा जो प्रवास आहे तो चांगल्याला लाजवेल असा प्रवास आहे. आणि हे सगळं करत असताना जो साधेपणा त्यांनी स्वतःला टिकवून ठेवला आहे ही फार मोठी गोष्ट आहे. सो मी जास्त न बोलता आपण मीनाताईंना बोलूया. सो वेलकम मीनाक्षी ताई. नमस्कार. हा, तर तुम्ही एक फोन केला तुम्हाला आणि तुम्ही म्हटलं येस आय एम रेडी आणि तुम्ही इथे आहात. सो थँक्यू फॉर दॅट. खास तुमचा हंबलनेस आम्हाला आवडतो. आणि बस डायरेक्ट तुमच्याकडे की एक थोडक्यात तुमच्या जीवनाबद्दल थोडक्यात सांगा. आणि जी खुर्चीत तुम्ही बसलेले आहात ती खुर्चीच दाखवते की ही व्हीलचेअर आहे. हे व्हीलचेअर मध्ये तुम्ही कशा आलात, कधीपासून आलात, आणि आम्ही सगळेजण आमच्या पायावर चालू शकतो, तुम्ही या चेअर मध्ये आहात. चला तिथून आपण सुरुवात करूया. नमस्कार. सर्वप्रथम मी E3 स्टॉक, अविनाश सर, सगळे E3 मेंबर्स, अतुल ठाकूर सर यांचे सगळ्यांचे आभार मानते. आणि मला E3 स्टॉकला बोलवलं त्याबद्दल मी मनस्वी खरंच खूप आनंदी आहे. आणि आनंद यासाठी की मला माझे लीडर्स समोर दिसतायत. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की मीनाक्षीताई ह्या पण एक E3 आहेत. ओके. आणि E3 येण्याच्या आधी पण त्या यशस्वी होत्या आणि E3 आल्यानंतर पण त्यांनी खूप काही या कार्यक्रमातनं घेतलं आणि स्वतःचं जीवन पुढे नेलंय. तर मला खरंच अभिमान आहे तुम्ही E3 हा प्रोग्राम केला आहे. आणि आय एम रिअली प्राऊड टू सर्व पार्टिसिपंट्स लाईक यू. थँक्यू सर. थँक्यू. माझा प्रवास खरं तर वयाच्या दुसऱ्या वर्षी चालू झाला. चालू झाला म्हटल्यावर खरं सांगायचं म्हटलं ती खरं वयाच्या दुसऱ्या वर्षी पळायला लागली, जेव्हा मला पोलिओने 2 पाय गमवावे लागले. जेव्हा 2 पाय गमवले तिथून माझी धावण्याची सुरुवात झाली. वयाच्या 12 वर्षी वडील गेले आणि तिथून भरारण्याची सुरुवात झाली. हा खरा प्रवास. शाळेत जाता येत नव्हतं कारण जन्मताच हेल्दी असल्यामुळे मला उचलून शाळेत न्यायला कोणाला वेळ नव्हता. घरात दिव्यांग मुलगी आणि तिला शिकून काय करायचं म्हणून माझ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. 2 वर्ष मला जरा उशिरा शाळेत टाकण्यात आलं. शाळेतही असं टाकण्यात आलं की गुरुजींच्या सांगण्यावरून. आमच्या शाळेत जेव्हा ते आम्हाला शिकवायचे त्यांना आम्ही गुरुजी म्हणायचो. आणि ते गुरुजी जेव्हा रस्त्याने येत जायचे आणि तेव्हा बघायची ही मुलगी दारात बसलेली असते, तिने पण शिकलं पाहिजे. आणि मग त्यांनी पालकांना सांगितलं, त्यांनी नाव दाखल केलं फक्त, पण मला शाळेत जायला भेटलं नाही. पण शाळा शिकायला भेटलं याच्यात खूप आनंद आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या प्रवासामध्ये मला गुरु खूप चांगले मिळाले. आणि त्या गुरूंनी मला तब्बल 4 वर्ष घरी येऊन शिकवलं आणि माझी 4थी झाली. आणि मग 5वी आणि 6वी हायस्कूलला जाण्याचा प्रसंग आला तेव्हा आमच्या चिंचगव्हाणला हायस्कूल नव्हती. मग बाहेर कसं न्यायचं हा मोठा प्रश्न होता. मग वडिलांनी 5वीला नाव दाखल केलं. तिथे फक्त परीक्षा द्यावी लागले आणि 7वीला असताना वडील गेले. म्हणजे वयाच्या 12व्या वर्षाला सुरुवात झाली आणि वडील गेले. आणि वडील गेल्यापासून माझ्या जीवनाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने. एक मीनाक्षी निकम घरात अडखळ सामानाप्रमाणे पडलेली
आणि तिने काहीतरी करायचं, कुटुंबावर मोठा आघात पसरला, वडील गेले, आता कुटुंब सावरायचं कसं. तर मला एक सारखं वाटायचं आपण काहीतरी केलं पाहिजे, पण कोणाला सांगणार, कोणाला सांगितलं असतं तरी ही काय करणार, आतापर्यंत हातात पाणी द्यावं लागतं, ही काय करणार आहे. ही एक धडपड होती. मात्र कुटुंब उभं करण्यासाठी मला काम करायचं, आणि त्या धडपड्यातून मला एक शिलाई मशीन दिसली आणि तिथून कामाला सुरुवात केली. मी आधी, आज जरी उद्योजिका म्हणून असेल तर मी आधी उद्योग करायला लागली, आणि मग सगळे उद्योग केले मी. एक उद्योग केला नाही, नुसतं शिलाई केली नाही, सगळे उद्योग केले, पेंटिंग केली, मेहंदी क्लासेस घेतले, अनेक सगळ्या प्रकारचे उद्योग केले. आणि त्या उद्योगाचं रूपांतर व्यवसायात झालं, आणि एक चांगल्या पद्धतीने माझं कुटुंब सेटल झालं. मला 2 बहिणी, 2 भाऊ आहेत. मी घरात सगळ्यात मोठी असल्यामुळे मला माझं कर्तव्य म्हणजे एक स्वजबाबदारी म्हणून मी ते घराची जबाबदारी केली. रात्रंदिवस काम करायचं आणि कुटुंब उभं कसं राहील ह्या प्रयत्नात सतत असायची. आणि हे 7-8 वर्ष केल्यानंतर माझ्याकडे एक दिव्यांग भगिनी आली की ताई मला शिकवशील का. एक विडो भगिनी आली, आणि मी तेव्हा विचार केला की अरे आपणही अशाच परिस्थितीमध्ये कोणीतरी आपल्याला शिकवेल अशा आशेने आपण घरात बसून होतो, मग का क्लासेस नाही सुरू करायचे. आणि परिस्थितीमुळे शिकण्यासाठी पैसा नसतो, तेव्हा मी सुरुवात केली. म्हणजे सामाजिक कार्य कशाला, असं काही मी कुठला डिप्लोमा केलेला नाही. बरेच लोक मला पत्रकारे विचारतात तुम्ही सामाजिक कार्याची प्रेरणा कुठून घेतली, तर सगळ्यात महत्वाची प्रेरणा असते की परिस्थिती असते. आपण जे उपभोगलोय हे परिस्थिती असताना, म्हणजे घरात पैसा नसताना किती अडचणी येतात, आणि मग ती परिस्थिती मला सांगू लागली की नाही तुला यांना मोफत शिकवायचंय, आणि तिथून सामाजिक कार्याला सुरुवात झाली. आणि मग मी विचार केला की विडो आणि दिव्यांग भगिनींना मोफत शिकवायचं. त्यांना मोफत शिकवण्यामागे एक कारण होतं की त्या स्वतःच्या पायावर उभं राहतील. आणि अशा कित्येक वर्ष कुटुंब उभं राहेपर्यंत मी फक्त कुटुंबासाठी व्यवसाय केला, उद्योग केला, आणि नंतर विचार केला की आपण ज्या भगिनींना मोफत प्रशिक्षण देतो, प्रशिक्षण देऊन फार मोठं काही काम करत नाही, त्यांना उद्योग मिळायला पाहिजे. आणि त्यांना उद्योग मिळण्यासाठी कॉस्ट्युम डिझाईनचा व्यवसाय सुरू केला, आणि त्या प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींना स्वतः उद्योगाला सुरुवात केली. वा, असं म्हणतात ना सगळ्यात मोठा गुरु जो आहे तो जीवन हे सगळ्यात मोठा गुरु. लाईफ इट सेल्फ इज अ ग्रेट मेंटॉर. तो आणि ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने तुम्हाला जे सारं शिकवलं ते शिकून तुम्ही त्यातनं स्वतःच्या कुटुंबासाठी काम चालू केलं, पण ते करता करता इतरांसाठी ते करत गेला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तेच. ओके, तर एक साधा प्रश्न माझ्या मनात आला की तुम्ही शिलाई मशीन म्हणजे ते असं हाताने फिरवायचं हँडल नाही, कारण हाताने फिरवायची मशीन होती मध्ये. आणि नंतर कालांतराने जसा व्यवसाय वाढत गेला तसं मग त्याला इलेक्ट्रिक मोटर बसवली. ओके, त्याला इलेक्ट्रिक मोटर बसवली. ओके, बरं. मग असं करत करत आता चिंचगव्हाण तुमचं मूळ गाव, चाळीसगाव तालुक्यातलं, जळगाव जिल्ह्यात. ओके. तर तिथून मग आता तुम्ही चाळीसगावला सेटल झालात. पुढे तुम्ही कॉलेजचं एज्युकेशन केलं तुमच्या आपलं जे मला जी माहिती आहे तुमच्याबद्दल त्यानुसार. तर हे करून मग तुम्ही स्वयंदीप फाउंडेशन ही जी तुमची संस्था सध्या सगळीकडे प्रसिद्ध आहे की जी दिव्यांग महिलांसाठी इतकं मोठं काम उभं केलंय तुम्ही, हे स्वयंदीप कसं आलं अचानक? स्वयंदीप आलं स्वतःच्या अंतरप्रेरणेने. स्वतः जे अनुभवलं होतं की दिव्यांगत्व आल्यानंतर काय परिस्थिती ओढवते, कुटुंबाचं किती दुर्लक्ष होतं, हे मी सतत काम करत असायची. माझ्याकडे जेव्हा दिव्यांग भगिनी यायच्या, शहरातल्या माझ्याकडे भगिनी यायच्या, चाळीसगाव मध्ये मी आता 37 वर्षापासून आहे, तर गावातल्याच महिला माझ्यापर्यंत येऊ शकत होत्या. तेव्हा मी विचार करत होती. आणि तुम्ही आता अजून एक प्रश्न मला सुरुवातीला विचारला, तुमची ही व्हीलचेअर माझ्याकडे जवळजवळ वयाच्या 16व्या वर्षी आले. व्हीलचेअर पण नाही म्हणता येणार तिला, ती 3 चाकी सायकल होती. अच्छा. 3 चाकी सायकलवर मी कॉलेज केलं, शाळा केली, कॉलेज केलं. तेही बाहेरूनच परीक्षेला जायची. बऱ्याचशा गोष्टी त्या 3 चाकी सायकलीवरच आल्या. आणि त्या 3 चाकी सायकल आणि ते सगळं अपंगत्व, घरात कोणीतरी, कसं असतं ना, 2 पैसे कमवल्याशिवाय कोणाला किंमत नसते.
आणि दिव्यांगांना तर बिलकुलच नाहीये. आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. हे सगळं करत असताना आज मीनाक्षी निकम समाजासमोर आहे, तेव्हाही मीनाक्षी निकम होती. पण आज मीनाक्षी निकमला फक्त उद्योगामुळे ओळखलं जातं. तशा माझ्या अनेक दिव्यांग भगिनी घरात पडून आहे, त्यांची ओळख नाहीये. आणि काही वेळा तर असं असतं, घरात दिव्यांग असताना सुद्धा ओळख दिली जात नाही, की आणि अपमान वाटतं की आमच्या घरामध्ये दिव्यांग मुलगी आहे, तर तिचं शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा आणि तिचा रोजगाराचा प्रश्न कुठे येतच नाही. एक गोष्ट अशी आहे ताई, तुम्ही जे म्हणता ना की अनेक दिव्यांग भगिनी खरोखर घरात आहेत, तो विषय आहे. अहो, शरीराने धडधाकट असलेले, हातपाय सगळे चांगले असलेले अनेक ही धडधाकट जे आहेत ना, हे अपंग होऊन घरात बसलेत. आणि ह्या कोरोनाने तर सध्या काय झाले म्हणजे ह्या कोविडच्या सिच्युएशनने अनेकांचे मेंदू पंगू झालेत. ओके, की आता पुढे काय हे सुचतच नाही. हे मेंदूचं अपंगत्व जे आहे ना, तो खरं तुम्हाला या इथ्री टॉक्सला बोलवण्याच्या मागचं की तुम्ही मागचं आमचं जे इंटेन्शन आहे, बेसिकली हे इथ्री टॉक्सच का घेतो आपण, की कसं यश मिळवलं या मंडळींनी, यातनं प्रत्येक ऐकणाऱ्या आपल्या व्ह्युअर्सला, यातनं बघणाऱ्या हा इथ्री टॉक बघणाऱ्याला यातनं एक ऍक्सेस मिळावा की अरे यांनी असं केलं होतं का, मी पण माझ्या जीवनात काय करू. तुम्हाला बोलवण्याचं जे इंटेन्शन या सध्याच्या कालखंडामध्ये जाणून बुजून आम्ही तुम्हाला आता सध्याच्या या सिच्युएशन मध्ये बोलवलं, कारण सध्या खूप जणांचे मेंदू पॅरालाइज झाले. ओके, आणि ही जी परिस्थिती हिच्यापेक्षा भविष्यात काय होईल, पुढे कसं होईल, या चिंतेने, या भीतीनेच ते गर्भगळीतून गेले आणि ते घरात बसले. तर त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना माहितीच नाही ते अब्जपती आहेत. त्यांना प्रश्न आहे की त्यांना असं वाटतं की आता कसं होणार आहे, आता लॉकडाऊन संपल्यानंतर उद्योग कसा उभा राहणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी तर त्यांना असं म्हणेल, ध्येय शून्य लोक आहेत जे घरात बसून असतील, त्यांच्या पुढे ध्येयच नाहीये. दुसरी गोष्ट, ते अब्जपती आहेत हे सुद्धा त्यांना माहिती नाहीये. त्यांच्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान, हे सगळं आहे, पण त्यांना जे आहे त्याची किंमत नाहीये. त्यांना निसर्गाने इतके सुंदर डोळे दिलेत, आपण काय करू शकतो, या परिस्थितीवर कसा मात करू शकतो, हे त्यांना सुचतच नाहीये. अर्थात ते त्यांना आपण उठवणं ही सगळी वेगळी गोष्ट आहे, की त्यांच्या अंतर्मनातून ते जागरूक झाले पाहिजे. आणि आमचा जन्म, मी बऱ्याच वेळा माझ्या मुलींना सांगते स्वयंदीपच्या, की आपला जन्म ह्या लोकांना जागे करण्यासाठी. त्यांनी बघावं, जगामध्ये डोळे नसताना माझे दिव्यांग जे बंधू भगिनी आहेत ते मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. पाय नसताना सुद्धा ते पोहतायत, फिरतायत, मोठे मोठे उद्योजक आहेत. हे सगळं त्यांनी डोळे उघडून बघावं. पण त्यांनी जर डोळेच उघडले नाही तर हे आपण, तुम्ही, आम्ही किती प्रयत्न करून ते काही करू शकणार नाही. त्यांनी बघावं डोळे उघडून की हे काय चालू आहे, आपण काय करतो आहे, आणि करण्याची इच्छा निर्माण झाली. मी तर त्यांना म्हणजे मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की त्यांना त्यांची इच्छाच मरून गेलेली असते. जिवंत म्हणून ते राहत नाही. जे म्हणतात ना मी काही करू शकत नाही, ते जिवंत मनाने नाहीच हे करू शकत. मग ते प्राण्यांमध्ये ना आपल्यामध्ये काय आहे, आपल्याला जर बुद्धी दिली तर त्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. माझ्याकडे काय नाहीये याचा विचार करण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे याचा जर विचार केला तर नक्कीच कोणाला हा प्रश्न पडणार नाही पुढे काय होईल. आम्हालाही तो प्रश्न एवढ्या लॉकडाऊन मध्ये आता पुढे काय होईल. तर मी सांगते, अरे निघून जातील हे दिवस, नव्याने पुण्यात जन्माला येईल मी, नव्याने काहीतरी करेल, नवीन काहीतरी करेल. आणि ही जी गोष्ट जर त्यांना समजली, माझी प्रत्येकाला अशी रिक्वेस्ट राहील, तर तुम्ही खरोखर E3 पासून काय शिकलेले आहेत. म्हणजे मी पण E3 केली. E3 मध्ये मी काय शिकली, की तुमच्यातला माणूस बाहेर काढा. तुमच्यातला जो झोपलेला माणूस आहे त्याला जागे करा. तुम्ही स्वतःला खत पाणी घाला. आणि माझ्या संस्थेचं नाव आम्ही स्वयंदीप यासाठी ठेवलंय, की दुसऱ्याने तुम्हाला किती दिवे दाखवले ना, ते उजेड तुम्हाला दिसणार नाही. तुमच्या अंतर्मनातला दिवा तुम्ही जागरूक करा. आता सध्या आपण या स्वयंदीप मार्फत नेमकं काय काम करतात आहे तुम्ही? आता आम्ही लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मास्क बनवले आणि पीपी किट वगैरे बनवले.
अच्छा. आणि स्वयंदीपचा तसा मूळ बिझनेस काय आहे? म्हणजे तुम्ही या सगळ्या ज्या सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये अंध, अपंग किंवा आपण त्याला एक दिव्यांग असं म्हणतो. ओके, ह्या सगळ्या ओके. दिव्यांग भगिनींना तुम्ही सोबत घेऊन नेमकं काय प्रोजेक्ट राबवता स्वयंदीप मार्फत, काम काय करता आणि त्यातनं यांना कसा बेनिफिट होतो या सर्व दिव्यांग भगिनी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी आम्ही त्यांची इच्छाशक्ती जागे करतो. जेव्हा आपल्याकडे दिव्यांग भगिनी येते, तर हम्म, तिच्यावर लहानपणापासून असं बिंबवले असतं हम्म, की तू काहीच करू शकत नाही. हम्म, आधी तिला जागृत करावं लागतं, तिच्यातला न्यूनगंड काढावा लागतो की तू सगळं काही करू शकते. मग हे करून बघ, तू माळा ओळून बघ, तू फुलं तयार करून बघ, तुला जसं वाटेल. कोणाला हात नसले ते पाळणे कर, बोलता येत नसेल हाताने कर. ह्या सगळ्या गोष्टी आता बऱ्याच जणांना हाताने पण काही करता येत नाही, पाळण्याही काही करता येत नाही, त्यांच्या हातांना प्रॉब्लेम आहे पाळणं. तर मी त्यांना सांगते तू बोल चांगलं, कमीत कमी तू भाषण करशील. हम्म. अशा पद्धतीने त्यांच्यामधली आधी इच्छाशक्ती निर्माण झाली की त्यांच्यातली आवड बघायची असते की त्या काय करू शकतात, त्यांच्या कोणत्या कलेवर आवड आहे, आणि त्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षण द्यायचं. मग छोट्या छोट्या गोष्टी असतील, बॅग असतील, पर्स असतील, कापडी पिशव्या असतील, आम्ही सगळ्या पद्धतीचं आणि सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण मुलींना देतो. ओके. आणि तशातच त्यांनी जो पैसा कमवलेला असतो त्यांना मग काम केल्यानंतर तो त्यांना जेव्हा हातामध्ये पैसा येतो त्यांना अफाट आनंद होतो की आपण काहीतरी करू शकतात. ज्या हातांना दान घेण्याची सवय असते, जेव्हा त्या हातांना स्वतः स्व कष्टाने पैसा कमवला ना, तो वेगळा आनंद असतो. आणि तो आनंद माझ्या मुलींच्या चेहऱ्यावर मला बघायला खूप आवडतं. जेव्हा 10 रुपये कोणी देत नव्हते आणि त्यांच्या हातात 10,000 रुपये मिळतात, तो तो वेगळा आनंद आहे त्यांच्यासाठी, आणि तो मला खूप समाधान देणारा असतो. दुसरं युनिट आहे आमचं विडो महिलांचं. तिथे सध्या 30 महिला कामाला आहेत. आणि त्या युनिटमध्ये आम्ही युनिफॉर्मचे वगैरे काम करतो, गरजू आणि विडो महिलांसाठी. कारण या 2 गटांसाठी का काम करते की ती परिस्थिती माझ्याकडे होती. माझी आई वयाच्या 32व्या वर्षी विधवा झाली होती. वडील गेल्या आणि माणूस गेल्यानंतर, घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबावर काय परिस्थिती ओढवते ही माझ्या डोळ्यासमोर होती. म्हणून मी ह्या 2 गटांसाठी काम करते, एक दिव्यांग आणि दुसरे विडो. यांचे संसार उभे करायचे. बऱ्याच वेळा मला विचारलं जातं तुमचा टर्नओव्हर किती आहे, तर मी माझा टर्नओव्हर सांगते की जेवढे कुटुंब उभे राहिले तेवढे माझे टर्नओव्हर आहे. आणि बँकिंगच्या हिशोबाने विचार केला तर माझा टर्नओव्हर झिरोच असं मी सांगेल. आणि जेवढे जास्त कुटुंब उभे राहतील तेवढा जास्त टर्नओव्हर आहे असं समजतं. आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगायचं वाटतं की मी सगळ्या उद्योग जगांपेक्षा माझा टर्नओव्हर सगळ्यात जास्त आहे. अच्छा, बरोबर बरोबर. एक घर तुम्ही उभं करता, एक कुटुंब उभं करता, आणि असे एक नाही अनेक कुटुंब आजपर्यंत तुम्ही उभे केले. मोठं काम आहे. स्वयंदीप. ओके, त्या नावातच सगळं आलं ताई. तर मग तुम्ही स्कूल युनिफॉर्म्स, फॅक्टरीज वगैरे साठी लागणारे युनिफॉर्म्स हे सगळं बनवता. ओके, हे बेसिकली गारमेंट मध्ये तुम्ही काम करता. गारमेंट मध्येच काम. तर एकूण आता सध्या किती महिला स्वयंदीपच्या मार्फत सध्या त्यांना रोजगार मिळतोय? आता सध्या निवासी केंद्रामध्ये जे आहेत त्या 20 भगिनी आहेत. आणि बाहेर देतो आम्ही शिवायला. लॉकडाऊनमुळे आम्ही युनिट बंद ठेवलेले होते, तर घरी देतो शिवायला. मला तोही प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की तुम्ही या लॉकडाऊनला कसं हँडल करता? तुमच्याकडच्या ऑर्डर्स कमी झाल्या. एकूण एकूण तुम्ही म्हटलं 125 ते 150 महिला सध्या तुमच्या याच्यात कोरोनाच्या आधीपर्यंत काम करत होत्या. ते आपलं आधी बोलणं झालं त्यानुसार, बरोबर? सध्या लॉकडाऊनला तुम्ही मग आता 20 भगिनी ज्या निवासी याच्यामध्ये आहेत आणि बाकी तुम्ही घरी काम देतात, पण याचा तुमच्या ट्रान्झॅक्शन्सवर परिणाम नाही झाला का? बिझनेसवर इम्पॅक्ट नाही झाला का? खूप झाला. ते काय आज राहणार, उद्या तर निवारणारच आहे ना. होप्स हवेत ना. खूप जास्त परिणाम झाला. ओके. पण आम्हाला असं वाटत नाही की तो दिवस बसून राहणार नाही. कोरोना आपल्याकडे खूप दिवस राहणार नाहीये, कारण आपण भारतीय खूप स्ट्रॉंग आहोत. तर लवकर पळून जाणार आहे. मी महिलांना पण सांगते ही परिस्थिती लवकर निवारणार आहे. आपले संयम हे सगळे ठेवायला पाहिजे. आणि आपण जर हताश झालं तर पुढे काय होणार, पुढे काय होणार हा विचार काय, असे विचार करून काहीच उपयोग नाही. मार्ग तर काढावेच लागतात ना. करेक्ट करेक्ट. आता सध्या 125 महिला
अंदाजे 125-150 महिलांना तुम्ही रोजगार निर्माण करून दिला. तेवढे कुटुंब या संस्थेच्या मार्फत चालतायत, स्वतःच जीवनमान ते उंचावतायत. पुढचा काय प्लॅन आहे, फ्युचर प्लॅन काय आहे स्वयंदीपचा? स्वयंदीप कुठे बघता तुम्ही एक संस्था म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुठे जायचंय? येणाऱ्या 5 वर्षामध्ये असा एक स्वयंदीप नावाचा एक मोठा प्रोजेक्ट उभा करायचा आहे. तिथे एक स्वयंदीप नावाचं गाव, त्या गावाचं नावच स्वयंदीप असेल. तिथे सगळे दिव्यांग भगिनी राहतीलही आणि तिथे उद्योगही करतील. आणि 40गाव तालुक्याचा जरी विचार केला की 40गाव तालुक्यामध्ये 140 गाव आहेत आणि 140 गावांचा विचार केला तर 365 दिव्यांग भगिनी 40 गावातच आहेत. अच्छा. ज्या 365 म्हणजे असे आहे की ते चालू शकत नाही. हो. बाकी थोडेफार चालणारे वेगळे, काठ्या घेणारे वेगळे, पण जे बिलकुल चालू शकत नाही, जशी माझी कंडिशन आहे तशा ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांचं फ्युचर फार, हल्ली वातावरण असं असतं की कुटुंबामध्ये 2 नंतर तिसरं नको, म्हणजे आई वडील नको असतात तेव्हा बहीण भाऊ काय, आणि आई वडील गेल्यानंतर यांचं फ्युचर काय, त्यांनाही एक स्वतःचं स्वप्नातलं घर मिळायला पाहिजे आणि त्यांचं स्वतःचं घर, स्वप्नातलं घर. त्या म्हणून एक स्वयंदीप एक मोठा प्रोजेक्ट उभा करायचा आहे. आणि MIDC मध्ये आम्हाला तशी गारमेंट उभारण्यासाठी 25,000 स्क्वेअर फूट जागा मिळालेली. आता त्याचं काम जरा वाटचालीवरच आहे आमच्या. अशा पद्धतीने हा पुढचा 5 वर्षाचा प्लॅन आहे. एक स्वयंदीपांचं, दिव्यांगांचं एक गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, असं आम्हाला वेगळं गाव निर्माण करायचं आहे की तिथे दिव्यांग मागणारा नसेल, देणारा असेल. कारण जनरली दिव्यांगांकडे, अंध अपंग म्हटलं तर लोकांची अशी एक दृष्टी असते की ते काहीच करू शकत नाही आणि मग त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे. मी माझ्या मुलींना नेहमी सांगते, घेऊ नका, आपण काय देऊ शकतो. ते चांगले विचार असतील, कृती असेल, वेळ असेल, वाचन असेल किंवा येणारा कोणी असेल तरी त्याला आपण आपल्याकडून काहीतरी छोटीशी गिफ्ट, म्हणजे माझ्या मुलींच्या घेणाऱ्या हातांना देण्याची सवय लावलेली आणि म्हणून त्या काहीतरी समाजाचं पण देणं म्हणून एका पायावर उभ्या राहतील असं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्नातलं गाव लवकर उभं राहणार आहे. तुम्हाला सगळ्यांना यायचंय आमच्या गावात. फार छान. खूप तुमच्या या भविष्यातील या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 12व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी घेतली, ओके, आणि एक तुम्हीच घरातल्या, म्हणजे सगळ्यात मोठं मूल म्हणजे तुम्हीच होता, तर वडील गेल्यानंतर ती जबाबदारी घेतली आणि तिथून इथपर्यंतचा हा सगळा प्रवास, ओके, तर तुम्ही ऑलरेडी स्ट्रॉंग होता आणि एक करून दाखवण्याची जिद्द होती. तरी तुम्हाला कोणीतरी रजिस्टर केलं आणि तुम्ही E3 मध्ये आला. E3त आल्याने मीनाक्षी ताईंमध्ये काय बदल झाला, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात काय बदल झाला, की ऑलरेडी जी स्त्री स्ट्रॉंगच होती तिच्यात काय बदल झाला? या प्रोग्रामला येऊन तुम्हाला फायदा झाला, नाही झाला? खरं सांगायचं म्हणजे तर मला E3 काय हे माहितीच नव्हतं. मला जळगाव E3 बॅच च्या ओपनिंग साठी चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं. अच्छा. आणि जे माझ्याकडे बाळासाहेब सूर्यवंशी, राहुल राजपूत, राहुल दादा, त्याच्यानंतर स्वरूप दादा, हे तिघ आले आणि ताई ह्या तारखेला जळगावला E3 फर्स्ट बॅच ओपनिंग होते आणि तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून आम्ही बोलवण्यात आलं. तर मी E3 काय हे भानगडीत पडली नाही, काय असेल ते, फक्त हे माझे लोक मला आमंत्रित करतायत म्हणून मला तिथे जायचंय. ह्या हेतूने मी जळगावला E3 व्यासपीठावर गेली आणि मग तिथे सगळं अविनाश सर असतील, त्यानंतर अतुल ठाकूर सर, हे सगळ्यांचं ते पीच ऐकल्यानंतर आपले आमचे बंधू यजुरेंद्र महाजन सर, बाळासाहेब सूर्यवंशी, हे सगळे, मानसी वहिनी, हे सगळे दिसत होते आणि व्यासपीठावर चालू होतं एक E3 कंपनी आणि ते फारसं काही समजत नव्हतं मला E3 काय हा विषय. आणि नंतर सांगितलं की ताईचं रजिस्ट्रेशन करून घेतो आम्ही. ठीक आहे, करून घ्या रजिस्ट्रेशन. पण E3 केल्यानंतर काय झालं, मला पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याची संधी मिळाली. खरं आता तुम्ही म्हटलं ऑलरेडी सक्सेसफुल होती, माणूस
सक्सेसफुल ऑलरेडी कधीच होत नसतो. हम्म. त्याला पुन्हा पुन्हा गुरुची खूप गरज असते. Right. आणि तिथे गेल्यानंतर मला कळालं की मी झिरो आहे. हम्म. मी वेगळ्या पद्धतीने बिझनेस करते. मी कशा पद्धतीने माझा बिझनेस वाढवला पाहिजे. माझा जो प्रवास आहे सामाजिक कार्यकर्तीचा. मला पैसा हा विषय माझ्या नजरेसमोर म्हणजे मी त्याला खूपसा महत्व देत नाही. पैशाला जरी महत्व असेल तरी खूपसं महत्व देत नाही. याचं कारण असं की माझा प्रवास वेदनेचा प्रवास आहे. आणि वेदनेच्या प्रवासामध्ये ह्या भौगोलिक सुख पैसा माणूस कशासाठी कमवतो? भौगोलिक सुखासाठी कमवतो. आणि ह्या प्रवासामध्ये ह्या भौगोलिक सुखाशी काही घेणं देणं नसतं. जरी सांगतात ना की सामाजिक कार्य करणं म्हणजे स्वतःला आपल्या मन बाजूला ठेवून दुसऱ्याच्या मनाचा विचार करणं, याला सामाजिक कार्य म्हणतात. आणि तो माझा प्रवास होता. E3ला गेल्यानंतर मला पैसे कमवण्याचे कसे आणि ते कशासाठी कमवायचे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट कळाली. आपल्या जवळ पैसा असेल तर आपण दुसऱ्याला मदत करू शकतो. जसं मला कोणाला खाऊ घालायचं असेल तर तेवढा स्वयंपाक माझ्याकडे केलेला असायला पाहिजे. तर मी शेजारच्याला म्हणू नाही शकत की माझ्याकडे गेस्ट आले आणि तू खाऊ घाल, असं नाही म्हणू शकत. ती महत्वाची एक भूमिका मला कळाली. दुसरी गोष्ट म्हणजे की हमाली. सगळ्याच गोष्टी मी स्वतः अंगावर घेत होती की हे मी करेल, मी केल्याशिवाय होणार नाही, ते केल्याशिवाय. तर मी जबाबदारी वाटायला लागली की नाही तू हे करू शकते, तू हे सांभाळ, ते सांभाळ. थोडस निगडीत कळायला लागली त्या गोष्टी आणि त्याच्याने ते वाढत गेले. तिसरी गोष्ट इमोशनल होऊन समाजात वावरणं. की ही जी इमोशनलता आहे की माझ्याकडे खरंच हा एक खूप माझी कमजोरी म्हणावी लागेल ती की समोरचा कोणी रडत आला ना की प्रॉब्लेम सांगायला लागला की मी लगेच त्यावर विश्वास ठेवून देते आणि सांग बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर काम करायला सांग. पण मला E3ने डोळस व्हायला शिकवलं की खरोखर महत्वाचं जी गोष्ट असेल तिथे मदत केली पाहिजे. आणि माझ्या दृष्टीने E3 का महत्वाची की समाजकार्य, E3 सगळ्यात मोठं समाजकार्याचं काम करते. आणि समाजकार्य करत असताना की आजचं तुम्हाला जेवण मिळालं तर काही उपयोग नाही, त्यांना आयुष्यभराचं जेवण मिळावं असं तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आणि E3तून हा सगळ्यात महत्वाचा धडा मी शिकली. आणि मग तेव्हा मला कळालं की E3 ही माणूस निर्माण करणारी संस्था आहे. जे प्राण्यांप्रमाणे आयुष्य जगणारे लोक असतात त्यांना माणसाप्रमाणे जगतात. तर उद्योजक म्हणजे काय, तो काय फार मोठा देवाचं रूप असतो नाही, त्याने अनेक लोकांचे कुटुंब उभं करणं म्हणजे उद्योग. आणि उद्योग केल्यानंतर उद्योजक होणं हे सगळं, आणि उद्योजक कसा असावा हे सगळं E3च्या माध्यमातून मिळालं. म्हणून मी सांगते की E3च्या आधी मी झिरो होती. आता तुम्हाला जरी मी सक्सेस वाटत असेल पण मी झिरो होती. आतल्या गोष्टी, आपल्या कमजोरी कुणाला सांगता येत नाही. पण E3 करत असताना मला माझी प्रत्येक कमजोरी लक्षात आली की मी इथे चुकते. आणि मला अतुल सर लीडर म्हणून अप्रत्यक्ष माझ्या मनातल्या गोष्टी जेव्हा तिथे व्यासपीठावर व्हायच्या त्या मला सगळ्या कळत होत्या. आणि मी माझ्या चुका काय होतात हे सगळे तुम्ही बऱ्याच वेळा लिडरशिप म्हणून होते आणि त्या माध्यमातून E3च्या माध्यमातून मला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. थँक्यू ताई. E3चं हे काम आहे ना, आम्ही पण म्हणतो एक सोशल एंटरप्रेन्योर म्हणून, ओके, एक सामाजिक उद्योजकता अगदी मराठीत बोलायचं म्हटलं तर, ओके. तर ही सोशल एंटरप्रेन्योरशिप हा माझा पण पिंड आहे. ओके, व्यवसाय, त्यामध्ये अप्स अँड डाऊन्स चालू असतात. पण E3चं हे जे काम आहे, जसं चाळीसगावचा आपण जर विचार केला तर योगेश पाटील असतील, स्वरूपदादा देशमुख असतील, राहुल राजपूत असेल, निरंजन लद्दे असेल, ओके, हे आणि इतर सगळेजण, राजपुंशी असेल, हे सगळेजण, इव्हन पूर्णपात्रे फॅमिली, ह्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, तुमच्या खूप जणांचं की चाळीसगावमध्ये इतके सारे E3 नाही, तालुक्याचं गाव असेल किंवा जळगाव असेल, यजुवेंद्र महाजन सर आहेत, मानसी वहिनी आहेत, संध्या वहिनी आहेत, बाळासाहेब सूर्यवंशी आहेत. हे सगळे किती जणांची नावं घेता येतील की जळगाव आणि या परिसरात हे सगळ्यांनी काम पसरवलं. असे सगळे जे आपले E3 आहेत हे ठिकाणी गावोगावी त्या परिसरात हे काम पसरवत आहेत.
आणि ही चळवळ चालू ठेवली सगळ्यांनी. मी इथरीला एक चळवळ म्हणतो. आणि माझ्यासोबत हे सगळं काम उभं करत असताना अतुल ठाकूर सर असतील, डॉक्टर अमोल पाटील असेल, वैभव असेल, ही सगळी टीम शोल्डर टू शोल्डर हे सगळं काम उभं करण्यासाठी सोबत आहे. औरंगाबादला अमरीश देशपांडे आणि सगळी टीम आहे, पुण्याची टीम आहे, ठाण्याची टीम आहे, ओके, नाशिकला तर इथ्रियनच इथ्रियन आहेत. तर हे सगळीकडे हा जो हे होतोय आणि ह्या कोरोनाच्या जे तुम्ही म्हटलात तेच मी पण माझ्या टीमला सातत्याने सांगत असतो की ये भी दिन निकल जाएंगे. सध्याचे ह्या पॅन्डेमिकमुळे सगळ्यांच्याच व्यवसायात परिणाम आहे. म्हणजे मी एक व्हिडिओ काल परवा बनवून टाकायचा विचार करत होतो की मी एक सर्वे करतोय की सगळ्या व्यावसायिकांना मी विचारतो, का रे बाबा तुझी पोझिशन काय, किती आहे पूर्वीच्या कम्पॅरिझनला बिफोर कोरोना, आता ड्युरिंग कोरोना काय बिझनेसची सिच्युएशन. तर 0% पासून 50% व्यवसाय आहेत लोकांचे. हे माझं एक ऑब्झर्व आहे. मला 50% पेक्षा जास्त व्यवसाय होतोय बा या पिरियडला असं अजून एकही जण भेटला नाही. ओके. आणि काही जणांनी स्टॉप ठेवलंय. हे जेव्हा बंद होईल तेव्हा काही बिझनेसेस तेव्हाच चालू होणार, जसं स्पाज असतील, काही ब्युटी पार्लरच्या बऱ्याच साऱ्या थेरपीज आहेत त्या नाही चालू शकत. असे बरेच सारे बिझनेसेस बंद आहेत 0%वर. ओके. काही जणांचं 10-20% चालू आहे. तर जास्तीत जास्त 40-50%च्या रेंजमध्ये सगळे बिझनेसेस चालू आहेत. हा पिरियड जो आहे ना, मी एका जणाला प्रश्न विचारला की का रे बाबा कसं चाललंय, म्हणलं सध्या जिवंत आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट. हा, तो म्हटलं अरे असं काय बोलतो, म्हटलं या पिरियड मध्ये जिवंत राहणं महत्वाचं आहे. ओके. तो बोलतोय ना सर सलामत तो पगडी 50. तो ये भी दिन निकल जाएंगे आणि पुढे येणारे दिवस चांगलेच असणार आहेत. आणि ते जरी कसेही असले तर आपण आपल्या कृतीने ते चांगले करू शकतो. आणि त्याच्यासाठी जर प्रेरणा पाहिजे असेल तर या हिरोकडे बघायचं. ओके. साक्षीताईंकडे, की इतक्या वर्स्ट सिच्युएशन मध्ये वयाच्या 2ऱ्या वर्षापासून हे दिव्यांगत्व सोबत घेऊन इतक्या कायम चेहऱ्यावर तुमच्या हास्य असतं. ताई, मी जेव्हाही तुम्हाला बघतो यू आर ऑलवेज स्माइलिंग. आणि तुम्ही स्वतः आनंदी असता आणि दुसऱ्यांना आनंदी करत असता. असंच तुम्ही तुमचं कार्य पुढे हिरिरीने, याच जोमाने, याच उत्साहाने, याच तरुणपणाने सुरू ठेवावं, याच जोशाने सुरू ठेवावं, अशा या इत्री परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा. आजच्या इत्री टॉक्सला तुम्ही आलात आणि आपने 4 चांद लगा दिए इस प्रोग्राम को. सो थँक्यू फॉर दॅट. आणि सगळे व्ह्युअर्स तुम्हाला धन्यवाद, परिवार धन्यवाद. हा ताईंचा व्हिडिओ, मीनाक्षी ताईंचा या इत्री टॉक्सचा तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. अनेक जणांच्या जीवनात तुम्ही हा इतरांना हे पाठवून त्यांच्या जीवनात तुम्ही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकता. अनेक जीवनात तुम्ही बदल घडवू शकता. त्यासाठी हा जास्तीत जास्त जणांपर्यंत तुम्ही हा इत्री टॉक्स पोहोचवा. थँक्यू व्हेरी मच. जय हो. जय हिंद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद ऑल. ओके. थँक्यू.